हॅलो 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 या ठिकाणी सागर तनेरी बुवा यांनी आपलं नोटेशन आणि रूपाचा अभंग अतिशय सुंदर बुवा. तर मी भाषणाला नाव ठेवणार नाही, फक्त तुम्ही काय बोललास परतफेड थोडक्यात गजरातून काढणार. माझं मागाचा सोयोग लागला. मी आता नाटीच्या वाळात गेलो होते जीव देऊ, पण मग विचार केले नको म्हटलं. जाताना तिच्या बाकाळ्याच्या बांधारांनाच जीव देते आणि एकदम मरण जाते की मोकळं झालंय रे बाबा. होय, इतक्या मी गुड्डू सावंत बुवा असतील, आमचे संदीप लोके बुवा असतील, विनोद चव्हाण बुवा असतील, समीर कदम बुवा असतील, कुणी माझा अजून भादरवलेला नव्हता. पहिलोच बुवा शिक्षकर बुवानी तयार केला माझा भादरवणार. तू बाकाळ्यात दुकान टाकली ना एवढी भादर भारी नाही बाबा. आणि स्वतः बुवा शिक्षकर बुवानी सुद्धा म्हणजे ठीक आहे बोला खावा, पण भाषणाची सुरुवात होती समोर आपले बुवा बोलतो तरी जो काय दर्पण कांबळे किंवा अशाच वयाचं असलेली बोललंच तर ठीक आहे. मी खरोखर जीव देऊ गेलो होते, दोघांनी धरला की माता मग तो बुवा जाऊन दे, त्याचा मनावर घेऊ नको. पोरबो होतो मांडी त्यांनी शिकायला जणू काय मांडी कापून टाकूच्या. पण कलियुगात काय होत आता समाजला पोरबो बापसं विचारता की माझ्यासाठी तुम्ही काय केलास. आता काय डोकरा बोकरा बोललेली बापूस सांगणारा 20 वर्षात काय केला तर माझ्या माका माहितीये, तुका सांगून का उपयोग. त्यात रेडिओ म्हणतात की त्याचा तानपुरं म्हणतात एवढं बेअक्री बुवा मी काय, पण कळ काढूसाठी तर तानपुरे लहान असतं तू त्याचा फोटो दिसलो माता म्हणून म्हटलं रेडिओ चुकवून आणला की काय घाट घाट म्हटलं रेडिओ आणि ह्योच विषय होतो. बाकी तुका मग वाईट बोलण्याचं मी बोलणारही नाही बुवा. वाईट जाता बोलणार अरे असं नाही हो या वाक्य बुवा तुझे गुरुबंधू राकेश मिसाळ त्यांचं वाक्य आणि या वाक्यावरनं बुवा आम्ही बारीक केली या दोघांनी. आणि ह्या विषय वेगळं असतं. तुझा असं झालं म्हणजे आमच्या तिकडे एक खात असो की असं बोलणार त्याचं समोरच्या बोल तो टार्गेट करूनच बोलतात तसं विषय तुझं झालं. त्या धर्तीवर जाऊन कोणी परशुराम पांचाळ बुवा, संतोष शिक्षकर बुवा, मी बुवा त्यांना पहिल्या सुरुवातीला नमस्कार करून माझ्या भाषणाची सुरुवात केली. म्हणजे मी इतकं अतिरेक झालेलो बुवा नाही, बरोबर नाही. वळंब्यापर्यंत मी जाणार नाही, कारण वळंबे हे मेस्त्र्यांचे प्रशांत मेस्त्री जर बोलले असते तर मान्य केलं असतं, कारण वळंब्याची माहिती सगळी त्या मेस्त्र्यांना. तू झालंच तरी असो भाग्य तुका की तुझं वळंबो हा काय चेक कर आणि मध्ये तो लावूचो विचार कर. आधी घरी गेलंस की वळंबो माझा हा काय बघ. आधी ते मेस्त्री बुवात ना ते ओरिजिनल मेस्त्री असते, त्यामुळे वळंब्याचं तेंका त्यांनी बोलले तर ठीक आहे. तू कसं झाला म्हणजे बॉयलर सारखा झाला तुझा असतं का. आणि दांडेकर बुवा माका का कुत्रोच आवडतो बोलला. अरे त्यांना सुद्धा इज्जत देते की त्यांचा विचार किती वर्ष आणि मी बोलते तर त्यांना आवडता. आणि तू बोललंस की त्यांना मरेपर्यंत विसरणार नाही, कारण विसराचे दिवस तुझे अजून येऊचे, अजून तुझे दिवस येऊचे. तेव्हा तू विसरशी ना तेव्हा तुझं फोटो करून टाकीन बाकाळ्यात येऊन शाप त्यांना जर विचारलंस म्हणजे माझ्या बाजूचा तरी भादरवशी तुका शिल्लकच ठेवते ना एक असो त्यांना इसरा नको. तर त्यांनी तुका हाच मार्ग दाखवला नाही. स्वतः खाली पोरस मध्ये बसलेत बुवा
त्याचा बाण ठेव आणि सगळा कर. शिक्षक पोरगो सुद्धा एका सुद्धा विसरू तुका सांगते तुका, नाही तर बाकाळ्यात ना ढकलीन त्या बांधावर नाही येऊ. थोडी धमकी बघलो तो कुर्ल्याच्या बिळात सुद्धा राहायचो नाही. आणि दुसऱ्या धमकी तुझ्या ढेंगात ना कधी जायचो तुका काळाचा ना. ढेंगासून जाताना मान वर केले तो भोगतो गोट्या गोट्या गोट्या. एक मजा आहे अशी मान वर करून पळावली. असू दे पण भारी पोरगो. आणि नवीन असताना असा होता तिची ढोकरा फुटली तेव्हा त्याचा समजत काय असतात. अजून वेळ बाकी काय नाही. आणि ठीक आहे बुवा नवीन असताना या बोलणारच तुम्ही, मी असं काय म्हणत नाही. फक्त जरा आपण भान ठेवतो कारण या ठिकाणी भजन जशी चांगले चांगले तू जेव्हा माझा भागवून टाकीन आणि जीव दिजा असं बोललंच ना तू, तेव्हा ते तिकडच्या बुवा रिॲक्शन बघली मी सगळ्या भजन रसिकांची. त्यांचाही थोडा वाईट वाटला की काय लेवलचे बुवाली मी खरोखरच गेलो होते. पण त्या दोघांनी शपथ नाटी देवी शपथ दोघांनी मला धरला नाही. ते स्कूटर तुमच्या गावातलेच माका वाटतं कुठे बुवा जाऊ नये. बुट्टूचा मनात घेऊन बुवा शपथ घेतली, घरात जीव देऊन गेलो होतो पण पाणीच नाही वाढला. सुकलेलो वाढ जीव कसं देणार. ओके या ठिकाणी बुवा या जानशी गावातल्यानी काय विचार केला निघो. जानशी गावात टाकला आणला. हो आमचे ग्रामसेवक भाऊनी काय विचार केला नाही. 1000 रुपये तुका देऊ दे त्याच्याबद्दल मला वाईट नाही वाटत. पण त्या थोडा लागल्यासारख्या झाला की आपल्या जवळच्या माणसात 1000 रुपये माका 1 रुपये सुद्धा वाईट वाटला आणि सगळा एक होऊन मी जेव केलेलो होते. या ठिकाणी या पैशाचा विषय काय नाही. फोटोचा मी माका ते गांधीचे काय शाळेत गेले नाही तसं तुका काय वाटतं मी शाप अनपड आहे ती आणि चष्मो माका ते होतो कोणी. तर ग्रामसेवक भाऊ यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. पैशाचा काय विषय नाही बुवा तुका 1000 आणखी जास्त मिळाले तरी म्हणजे ते 1000 रुपये मिळाल्यानंतर बोलतो तुझा काय उपयोग नाही जीव दिजा. म्हणजे ग्रामसेवक भाऊनी ज्यांना माहिती आहे तुका 1000 रुपये देताना त्यांचा काय झाला. हो ते वर गावाचं काम करून फुकटचे 1000 रुपये घेऊन जाशील आणि त्यांना रात्रीची झोप नाही शिकेल. 500 मारून दे म्हणते पेपर काय नाश्त्यासाठी दिले पण 1000 म्हणजे खाऊ नाही. एवढ्यात पडला त्यांना बाजू बसवलं ते आता मनात म्हणतच असते जोक मारले याच्या बाजूच 1000 पक्को लावला. सेटिंग बिटिंग काय केलेलं नाही असं मला सगळं माहिती आहे. सेटिंग कशात करू गावातलं म्हटल्यानंतर गुरु बंधूच तुझी इतकी 100 रुपये दिली तरी तुझी पेटी भरा त्यांचा तरी थोडा ठेव आणि काय तर भजन कर. बाकी माझं म्हणण्याचा उद्देश काही एक नाही. ओके आणि एका तात्पुरवणी तो मला माहिती आहे मी तुझं भडकवूसाठी म्हणतो नाही बोललं असतं तर तू पेटलं नसतं. जानशी गावात टाकला आणला मेस्त्री बुवाने टाकला आणला. गुड्डूवाने टाकली जोडी लई भारी गमती. गुड्डूवाने टाकली जोडी लई भारी गमती. लोक लोक चांगला टाकल्यावरती उंदीर काढ पुढ करती. नाडची धरती
लागला फिरायला प्रशांत बुवांना घेऊ जोडीला प्रशांत बुवांना घेऊ गाणी रस्ता पत्रिका खाऊ कलियुग आहे तुमचा दोष नाही या कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही एखादी महिला बुवा मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार ही बुवा परिस्थिती आमची बदलला चणे वाटाणे शेंगदाणे एका डोळे नसून सुद्धा लोक त्यांना चकणा म्हणतो या कलियुगात काय होईल या सांगता येत नाही महिला वर्ग आता ते हसताना सुद्धा इतकं विचार करून असतात रुमाल तोंडावर घेऊन असतात मी जोरात असते तर ते काय म्हणते तो घरी जाऊन हा भांडा तो टकुलो काय हो सांगा तेवढ्या हॅ पण असं होतं ती भांडा मग त्याच्यावरनं महिला वर्ग इतकी बुवा खाऊ नाही ती वाघिणी येते ती भजन आपलं ऐकत इलियत या आमचं नशीब बुवा लाडके बहिणी महिन्यात 1,500 मिळतात तरी येऊन बसली ऑनलाईन आता नवरे काय काय कामात जाऊचे पण झाले बायकोचे 1,500 मिळतात मी कशा कामात जाऊ खाट घालून झोपलेलोच असतात ऑनलाईन बायको आणू पण तो जाणार बँकेत बायकोचे पैसे इथे 50% आरक्षण जाहिरात कुठची असली तरी सुद्धा या महिला वर्गांसाठी लक्ष लगाव खूबसूरती पाव फॅन लवली लगाव चमकती कांती पाव आणि तुझ्यानी माझ्यासाठी सपोर्ट लोशन लगाव खुजली भराव परिस्थिती आपण मंदिरात जागा सुद्धा या महिला वर्गांसाठी पूजा मंदिरात आरती मंदिरात भक्ती मंदिरात साधना मंदिरात आराधना मंदिरात या मंदिरात जागा आमच्यासाठी 1 घंटा कुणी पण यायचं टांग करायचं आणि पुढे जायचं ही परिस्थिती आहे बुवा बरोबर ना संसाराची एवढी काळजी असतं ना बुवा काही महिलांना रात्री भाजी कुच्ची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून भजन ऐकतात ती रात्री भाजी कुच्ची करायची वाटाण्याची करू की बटाट्याची करू म्हणजे विचार संसाराची एवढी काळजी आणि त्या टेन्शन त्यांचं समजतं कधी ज्यावेळी ती केस विचारतात ना तेव्हा फरीत केस साठवतात तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतात आणि ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही एवढी संसाराची काळजी त्याचे पुतळे करून एका भरणीत साठवून ठेवतो गुड्डू कधी येण्याची वाट बघतो एक इकडे प्लास्टिकच्या भांड्याला कलई लावून मिळेल चालल्या बालड्या फोडून मिळतील हे लसूण घ्या बटाटे नको सुरकुटे पडलेले बटाटे कोण नाही घेणार आणि केस देणार आणि त्याच्यावर स्टीलचा घमेल घेतात ते संध्याकाळी नवरवलं की आनंदच सांगतात त्या बघा गुड्डू भाऊजींनी मोठा घमेल दिला म्हणजे केस केलेल्याचं दुःख त्यांना नसतं पण बुवा नवीन स्टीलचा घमेल घेतलेला आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात आणि आमच्या घरी सुद्धा तीच परिस्थिती झाली असो कोण मागावर योग हे कळायकडे की मागा उठवून घालत एक देवा म्हणून माझा तळपाट केला आता आमच्या घरात भांडी जास्त झाली पण गॅस कमी झाली आणि ह्यो संसारासाठी त्याग केलेलो हा बाकी बरा 2 ब्रेसलेटात बघा किती आहेत 4-5 ब्रेसलेटा घातलेली आहेत एवढं तू धमकी बिमकी देता वाटता ब्रेसलेटा बघा कधी माझ्या शिक्षकांच्या हातात नाही कधी बघितलं एक साधू दोरो असतो आता राग गेलो तर या काढून दी हे बाबा वैदेशी बाकाड्यात जाऊन आडावस नको नको बरेच झाले 100च्या नोटीवर सुद्धा
तो माझोच आहे. असू दे, सगळी बक्षीचं वाचते. या गाण्यामुळे मी कायम म्हणते, मी निघालो तुम्ही येता का, काही ना भेटाया तुम्ही येता का, मी निघालो तुम्ही येता का, माझ्या काही ना भेटाया तुम्ही येता का. या ठिकाणी मी बोललो होतो की 100% ज्यावेळी जानशी गावात भजन होईल त्यावेळी आठवण करीन असं मी बोललो होतो. या ठिकाणी कमलाकर गोडबोले, तेजस गोडबोले तुम्हाला माहिती असतील, आणि त्यांची जी आजी होती म्हणजे तिच्या हाताखाली बरेच दिवस मी तिच्या हातचं लाडू बिडू खाल्लेले. आणि नागरला यायची, वेलणकरांच्या घरी मी असायचो. 15 वर्ष त्यांच्याकडे असल्यामुळे आजीचा संवाद जास्ती असायचा. नेहमी आजी सांगायची की जानशीत मी लाडू विकते म्हणून. मी तेव्हाच तिला बोललेलो की 100% ज्यावेळी माझं जानशीत भजन होईल त्यावेळी तुझी मी 100% आठवण करेल. त्या आजीच्या आपल्याला चिरच शांती लाभो अशी त्या माटी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आल्यानंतर घराची ती आठवण झाली, कारण पहिल्यांदाच सदानंद वेलणकर असताना आम्ही मामाकडे त्याच्याबरोबर यायचो. पण तेही वेलणकर सुद्धा चक्रेश वेलणकर ते दोन्ही गेले आता ते सुद्धा. त्यामुळे आठवण मी केलेली तिला सांगितल्याप्रमाणे ती खरोखरच तिच्या आशीर्वादांत होईना या गावामध्ये येऊन भजन करण्याची सुवर्ण संधी मिळाली. या ठिकाणी बुवा या आजी किती वय त्यांचं असतात तरी सुद्धा आपलं भजन ऐकतं. आणि आपण समजा एकमेकाचे हेवे दावे करीत नुसतं बोलत बसलो तर ती म्हणते काय भांडा गेले की सत्याचं भजन करू केले. पण ही आजी सुद्धा बुवा खाऊ गोष्ट नाही. मुंबईमध्ये आजी राहायची अशी आमची आहे, आणि तिका हिंदी बोलता येईना. ती मराठी कॉकटेल करायची हिंदी बोलताना. आणि एकदा भैयाच्या दुकानात जाऊन डायरेक्ट तिने विचारलं, हे भैया तेरा कांदा कैसा है. तो थंडीत घामाघूम झालो, पण गेली गेली तीच विचारलं तेरा कांदा कैसा है. तिने विचार केला आणि सांगितलं 25 रुपये किलो.
ती आजी गप्प न बसली, ती विचारता 25 रुपये किलो वो ठीक है, पिछली बार तेरे दुकान पे आई तो तेरा कांदा पड़ा था, अब आवला कैसे रे? आवला कैसे म्हटल्यानंतर तो आणखीनच मेलो घोटमाळा. शेवटी बाईयान विचार करून काय सांगितलं बुवा, वो क्या हो गया जी, 8-10 दिन के लिए मैं गाँव गया था, इसलिए मेरा कांदा थोडा आवडला. तो 4-5 वर्षांनी एकदा गावात जाता, त्यामुळे कांद्याकडे लक्ष देऊन मिळालं नाही. रेस्ट्रिक्टच बघता सारखी आहे असं असतं. असू दे, त्याच्यापेक्षा मोठी ब्रेसलेट. मी चांगलो माणूस आहे तरी सुद्धा तुम्हाला वाईट तिथं काय दडपण या त्याबरोबर बघून ठेव. हा, जग जोडी पोळ ना तिच्याबरोबर असा चालत बोललो ना तसा तसाच पेटवायचं. पेटवूनच टाक. मी येते ऐकत कधी येते येते वेळ मिळाली होती पेटावूनच. बाकी बक्षीस बिक्षीस देऊचे नाही. मी तर तुका दिले तर त्याका देऊचा लागा, माका बारीक त्यात पडा. बाकी भारी पोरगी काय बघितल्यानंतर समाधान वाटतं. तू जितकं माझ्या किती मारणार टपल असतोच कळत ना. एकदा मारून टाकली मोकळो पण भारी. आणि तुझ्याकडे लगीन करून का मी माती खाऊ की पुढे आता तिच्या समाधानी आहे. तू आणि कशा सवतीची ती बाबा कसली लपडी नको आमका. व परिस्थिती सगळी बदलत चालली. या ठिकाणी फरमाईश पण बरीच झालेली आहे. आत्ताच्या गाण्याला साईबाबांचं असं होतं. 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी सागरची शाप वाट लावा. सगळे तुझी वाट लावूसाठी माका बक्षीस देत रे. आता काय जाऊ वाट लावची तुझं ओळखो हा काय मी विचारले त्याच्यात सगळी वाट लागली. या ठिकाणी त्यांच्याकडूनही 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी अर्जुन नलावडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या ठिकाणी बुवांचं लग्न लावण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता लग्न लावूचा शॉर्टकट मध्ये लावतोय आणि गजरात मात्र मी नंतर बोलणार नाही कारण टायमिंगचा विषय आहे म्हणून. बाकी त्या टायमिंगचा काही विषयच नाही. त्यांनी 2-1 तास काढला ना मगाशी. आता त्याचं गजर माका वाटतं 5:30 वाजता. डोकेमुळाचा भाव असो तोच एकदम पिसा होता ना सेम. कंट्रोल करा त्याका मी तास सांगतो. त्यांनी जरा कंट्रोल केला ना तो लय भारी माणूस आहे. तुझ्यासारखंच चावतात. आता चौथा वेळेस जरा शांत डोक्यात ठेवलं. अरे असं काही हो लिवली भारी वाटते हो तुमचा. असं दे पहिलं होते तो लग्न शॉर्टकट मध्ये लावतोय. बुवा काय काय पोरग्यांची लग्न होत नाही इकडे बिचारे तकडे ते लांबच रवलेत वजन ऐकून. काय करते त्याची इलाजच जगत नाही. 45 वर्षाचे झाले. आता कधी वाट लावायची त्यांची काय माहिती. पण त्या देविका एक प्रार्थना करते ज्यांची कोणची होत नाही त्यांची बाबा लवकर जमा. त्यांनी जास्ती 45 वगैरे झालेल्यानी माका स्कॉर्पिओ मिळाल किंवा चांगली गाडी मिळाली त्याची अपेक्षा करू नको. साधी टमटम मिळाली तरी ती स्वीकारा कारण इलाज रवलेलो नाही. साधू 3-व्हीलर टेम्पो मिळालो तरी तो आपलोसो म्हणून जेव्हा
नवऱ्याकडे हळदी असतं तेव्हा हळदी दिवशी म्हणजे जे हळदीक असतं ते सकाळी लग्नात नसतं. त्यांची आंबे हळदच झालेली असतात. सकाळी कोणा बुटू होतच ना. तुझ्याकडे हळदी असते तेव्हा परिस्थिती वेगळी असतात. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी आना गो प्रमाणी, आना गो प्रमाणी. हे समजायचं बाकाळ्यात बहुतेक साधनाची हळद अशी वाटत म्हणजे इकडच्या कळतात महिला वर्ग मनाक लागली. म्हणजे याच्या हळदीच्या टायमा कशी आमची आजी होती बाकाळ्यात, ती काय म्हणतात, याई याई दे युकनी, तिच्या तोंडात जात नाही होती. याई याई दे युकनी, याई याई दे युकनी, याई याई दे युकनी, नवरो मुलगो चून दिसता, नवरो मुलगो चून दिसता. त्याबरोबर या पोरग्यात एका डाव केलो. आजी म्हणतो चून दिसता म्हणतो. त्या पोरग्यानं आजीच्या हातात तो माईक काढून घेतला आणि पोरग्या आजीक विचारता, तुका कसं कळलो रे बाई, तुका कसं कळलो रे बाई, तेव्हा आजी त्या पोरग्यात सांगता, हळद लावताना हात लागतो, हळद लावताना हात लागतो. की गुड्डूक आमच्या ट्रकच असतात वाढाडा. ट्रकात कोंबलानी की नवरो चढलो. साधारण असं उगच नाव घेते हा बुवा, उगाच तरी खायच्या तरी गावाचा घेऊ गाव म्हणजे अगदी फोंड्याने गेलो चढवलो. ट्रकात बसून चढलो. तरड्या इतको गेलो की बेंजोवाने पेटानच उठत. या व दांड्यावर शिकून बसवत ते डायरेक्ट बुवा डायरेक्ट मांडपात येत नाही तर तू उतरशील डायरेक्ट मांडवत राहून आधी बाजूच्या कडत जानवशिक बसवत. पोत वगैरे येऊन गेली की मग सांगत चला सागरला घेऊन या की तुका नेऊन उभं पडत. अंतरपाठ धरल्यानंतर मग चालू. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान. गणनायकं गजमुखं मोहेश्वरं सिद्धिदं बल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे गणपती पूज्या सदा मंगलम शिवमंगल शुभमंगल शुभमंगल. आणि मंडपात पडेलकरांचा सावून
शेवटची मंगळाष्टक झाली की त्यांचा गाणं चालू. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदागी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदागी, बोला शुभमंगल सावधान सावधान, मंडळी बोला शोभे छान छान छान, मंडळी बोला शोभे छान छान छान, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदागी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदागी, बोला शुभमंगल सावधान झाला की जेवणाची पत्रावळी घालून सुरुवात करत. काय काय जण जेवपच गेलेले असते. नवरा मला की नवरे मला त्यांना काय देणार घेणार नसतं, ते खाऊकच गेलेले असते. की या सगळं विषय झालं की संध्याकाळी मोस्ट इम्पॉर्टंट ना पंढरी बुवा, तो क्षण इतकं महत्वाचं असतं की कदाचित तू सुद्धा रडशील नाही. कारण मोस्ट इम्पॉर्टंट गाणं ते आजोबा असले, ते काका असले कारण त्यांचा समाजला. आणि आम्ही रडल्या तेव्हा ही महिला वर्ग बुवा जुनी ती एवढी रडायची. हा 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 तर 4-5 जण धरू बसायची, उडवून द्यायची, दातकडे बसत कांदे लावी तितकी रडायची. कारण त्या माणसांका जाणीव होती, आपल्या आई वडिलांनी काय केले याची जाणीव त्या जुन्या माणसांका होती. पण आताच्या पोरग्यांना ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झालं की गाडीत जाऊन बसतं, बाबा टाटा पुढच्या दिवशी भेट. परिस्थिती बदलली बुवा, बरोबर ना. पण या गाणं चालू झाला की नुसती रडारड. मोस्ट इम्पॉर्टंट गाणं पडेल गाण्यांचा. आणि ऑपरेटर कळते उगाच तरी येऊ, मी तुमका ओळखत नाही असा मग तारकर आमचे यांनी तुमका बघलाच नसत तितक्या वेळा मी तुमका बघलो करतो असं. तरी पण काय आता बोलणार मला असू दे, तुम्ही नेहमी पुरल्यान जाऊया. सासरलाई बहीण निघाली भावाची लाडी, बाप कधीच रडत नाही. ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते ना त्यावेळी बाप रडतो. कारण कोणतरी बापाच्या कानात येऊन सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगो बाकाळ्यातलो चांगलो पुरले बिरले धरणारो असं कोणतरी चांगला येऊन बापाच्या कानात सांगतं ना, त्यावेळी त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन डसा डसा रडतो ना, तो खरा बाप असतो. आणि आई ती आई असते बुवा, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण तू आणि मी या ठिकाणी यांच्या जानशीच्या या नाटी देवीच्या मंदिरात येऊन भजन करू शकलो होत एका कारणीभूत आमची आई. त्या माऊलीत समजा जन्म दिला नसतो ना तर टकलो येऊन हे भजनच करू शकलो नसतो, बरोबर ना. त्या माऊलीचे उपकार बुवा, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. आणि म्हणून पूर्वीची माणसं रडायची. आज परिस्थिती बदलली आहे, ह्याच माका सांगूच होतं. लग्न होईल थांबूया, पण काय काय साऊंडवाले असेल ना हो पडेल कर या सासरला गाणं लावूच्या ऐवजी तारकर साऊंड पडेल का तारकरांचा का तुमचाच आहे साऊंड. वाढे हळदीचा परिणाम झाले.
रात्रीच्या हळदी गेलेलो ना ती माझी आंबे हळद झाली. ते काय काय साऊंड वाले नवरो आणि नवरी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा गाणा कुठचा लावतात बघा. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कारण माणूस असत तसं ते गाणं लावणार. हे माणूसच जर दुसऱ्याच्या जीवावर उठले ना ते त्यांना ते साऊंड वालो तरी कधीच का होतो याच गाणं लावतात. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. नटीनं मारली मला या नटीनं मारली मिठी. या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी. या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी. या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी. चालू करूया एक काहीतरी पण माझ्या डोईवरी भरली गागर रे भरली गागर रे नकोच रे. माझ्या डोईवरी भरली गागर रे भरली गागर रे कानाला नकोच रे. पवार
अभिषेक चिरचट मायक्रोमॅक्सचे मालक वाटेकर श्रीकांत पेडणेकर जोईल गावाचे व्यापारी भाऊ सोनीचा मोबाईल क्लिअर साऊंड समीरा बुवा HPC सारखी मजबूत बॉडी संतोष कानडे बुवा मीराजी गजरात मी जास्त बोलणार नाही कारण 4 वाजत आले टायमिंग आहे म्हणून नंतर मी किती बोलते तुमका माहिती शेवटी त्या बुवांचा सुद्धा गजर व्हायला पाहिजे बरोबर ना या तरुण वर्गासाठी एकच सांगेन आई वडिलांची सेवा करा त्यांना कधी दुःखी ठेवू नको आणि सगळी फॅशन करा सगळे डे चॉकलेट डे साडी डे पिशपॉन डे लवडी सगळे डे साजरे करा पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे बरोबर ना प्रत्येक तरुणाला लक्षात ठेवा कारण आज फॅशन सुद्धा वाढत चाललेली आहे माझ्या महिला वर्गांसाठी पण सांगेन फॅशन करा सगळं काय करा फक्त ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची हे प्रत्येकाने लक्षात ठेवा कारण आज फॅशन एवढी वाढली की 36 ची कमर असली तर 38 ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत जातो तो आणि तो दर्शन घेऊन वाकलो की पाठचांगा दर्शन घेण्याची काय गरज आपोआप दर्शन होता नमस्कार करायचो बाजूक व्हायचा काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात नेमके खय टाकूचे तेच कळत नाही म्हणजे ही फॅशन बघा तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाचे पंक्ती वाढू तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागातच विसरतात ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको तू नजरेच्या आड हो म्हणजे ही फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची कारण ज्यावेळी नवरा आणि नवरी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात त्यावेळी नवरी असता ती जीन्सची पॅन्ट घालून जातात नवरी असता ती जीन्सची पॅन्ट घालून जातात पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची ओटी खरी भरायची शेवटी सांगतात बाय रुमाल आणलंच नसतं ते आणि 4 तांदूळ बांधून घेऊन जा कारण एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नारळ घेऊ शकत नाही म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची हे प्रत्येकाने लक्षात ठेवा पुढे जाऊया संतोष कानडे बुवा मीराजी मोबाईल गोठण कर चंदू
मालपतूर वसवंता रे मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम जांभळे मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम जांभळे केसावर कोणाचं का अवलंबून नसतं बुवा. मी मेलय ना आणि माझा जर स्मारक बांधूचा काढला नाही तरी माका खर्च नाही रे. वाळात गुळगुळीत दगड आणून ठेवला नाही तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक आहे. बरोबर ना. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे कंदीको. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे कंदीको. या ठिकाणी बक्षीस आलंय शिवाजी महाराजांचा पोवाडा. 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं. मराठीत असावं लागतं. मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम आल्या फल्यानं सुटला जाम. कोणी घेईना पुढाकार चालणीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला म्हणाला मै लावूंगा शिवाजी को. आणि त्यांना इडा उचलला. नाव त्याचं बुझल खान. नाव त्याचं बुझल खान. नाव त्याचं बुझल खान. नाव त्याचं बुझल खान. जिता जागता जणू सैतान. अंगी हत्तीचं बळ पाहणारा कापे सळसळ. वाटेत भेटेल त्याला जेवढी खानाची सैना निघाली. तेवढं उद्ध्वस्त केले आया बहिणीची अगुल तुटली. कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा. असा वाघिणीचा तो छावा. कणी माला कसा ठेचावा. डोक्यात कणी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान हसून म्हणतो कसा. अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हसून म्हणतो कसा. अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या पोटातून वाघ नख घालून गेलेले होते.
एकच काय फरमाईश करूचीच लागणार. कारण तो वाघ मराठे होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ढाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. आणि ती फरमाईश केलेली आहे म्हणून एक ध्रुवपद तरी बोल. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा, शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा, शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा, शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा, शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, वाजला वाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. महाराष्ट्रामध्ये लोकशाही सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये लोकशाही सम्राट म्हणून गाजला, गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. भगव्यासाठी लाविले पणाला प्राण. व अभिमान वाटत की तुमचे गुरु आणि त्यांचो गजर मनाक माका सांगता. माका खूप मी बुवांका सांगितले पण मग एवढी रचना भारी केला नाही ना बुवाने. आणि कोणाचा चांगला असत तर चांगला मनाक शिक, तू कधी पाठी राहावाच नाही. चांगला असत तर चांगला म्हण, तू तर माका मारोकच निघाल. भगव्यासाठी लाविले पणाला प्राण, ओ साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम, ओ साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम, ओ साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. भगव्यासाठी लाविले पणाला प्राण,
लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रकुमाई पांडुरंग लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रकुमाई पांडुरंग